नमस्कार. कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ विभाग इयत्ता 12वी शास्त्र विषय मराठी भाग क्रमांक 1. मी हाडबे PG तुम्हा या ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण 12वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव, लेखक शिवराज गोरडे हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठामध्ये लेखकाने अनेकविध प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की या सृष्टीची निर्मिती विधात्याने केलेली आहे. या सृष्टीमध्ये भूत प्राणी मात्रादीची उत्पत्ती झाली. त्या सर्व मात्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी हा होय. मनुष्यांची उत्पत्ती युगानयुगांच्या तपश्चर्येनंतर झालेली आहे. 33 कोटी योनी आहेत. या 33 कोटी योनीमध्ये एक योनीमध्ये 1 कोटी वेळेस जन्म घेणे आणि 1 कोटी वेळेस मृत्यू पावणे, म्हणजे जन्म घेणे आणि मृत्यू पावणे अशा जन्म आणि मृत्यूचा जो उत्सव आहे, या उत्सवानंतर अतिशय दुर्मिळ प्रसंगातून मनुष्य जन्माला आलेला आहे. या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मनुष्य जीवन जगू लागलेला आहे. पुढे याच मानवाने आपली स्वतःची उत्क्रांती घडवून आणली. नवनवीन शोध लावले. अगदी पृथ्वीपासून ते स्वर्गापर्यंत शास्त्रज्ञ झाले, शिक्षक झाले, डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा अनेकविध पदांचे महत्त्वपूर्ण त्यांनी कार्य बजावलेले आहेत. परंतु अशा या मनुष्याच्या जन्मामध्ये जीवन जगताना सुखापेक्षा दुःख जास्त आहे. तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतायत, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. किंवा कवी सांगतो आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, हे जरतारी वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. हे जीवन जगतात असताना मनुष्य अतिशय वाईट परिस्थितीतून अडीअडचणी, समस्या, प्रश्नांवरती मात करत करत जीवन जगू लागला आहे. परंतु मनुष्याच्या आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना सुख कधी लाभलेच नाही. मग मनुष्याच्या पुढे प्रश्न उभा राहिला की सुख म्हणजे काय? आनंद कशाला म्हणायचा? कुठे असतो हा आनंद? कारण प्रत्येक मानवाला आनंदमय जीवन जगायचं असतं. परंतु हा आनंद नेमका मिळतो कुठे? आनंद हा बाजारात आपला विकत घेता येत नाही, ना कोणत्या दुकानात खरेदी करता येत नाही, ना कोणाकडून चोरून घेता येत नाही, ना आनंद कोणाच्या शेतात पिकत नाही. मग आनंद हा नेमका कुठे मिळतो? मग आनंदी राहायचं कसं? असे अनेकविध प्रश्न मानवाला पडू लागले आहेत.
आणि याच सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव लेखक शिवराज गोरले हे आपल्या या पाठामध्ये या सर्व प्रश्नांची उकल लेखकांनी आपल्याला करून दिलेली आहे। आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की आयुष्य आनंदाचा उत्सव लेखक शिवराज गोरले हे उजव्या छायाचित्रामध्ये आपण पाहतोय, कारण शिवराज गोरले हे MA अर्थशास्त्र आहेत। लेखकांनी अनेकविध नोकऱ्या केलेल्या आहेत, परंतु कुठेही जीवन जगत असताना त्यांना सुख प्राप्त झालेलं नाही आणि अशाच नोकरीमध्ये किंवा नैराश्य असणाऱ्या परिस्थितीमध्ये एक कादंबरी त्यांच्या हाती पडलेली आहे। आयन रॅम नावाची अमेरिकन एक कादंबरीकार आहेत आणि ती कादंबरी त्यांनी वाचलेली असताना त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून गेलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये लेखकांनी हे सर्व नोकरी सोडून दिली आणि कुठेतरी लेखकाच्या अंतःकरणामध्ये दडून बसलेला लेखक हा जागृत झाला आणि आज नामांकित म्हणून त्यांचा उल्लेख आज आपल्याला साहित्य क्षेत्रामध्ये करावा लागतो आहे। विद्यार्थ्यांनो, आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ अभ्यासनापूर्वी आपण लेखक शिवराज गोरले यांचा परिचय पाहू। लेखक शिवराज गोरले यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1951 मध्ये झालेला आहे। सुप्रसिद्ध लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत। नाटककार, चित्रपट, अनेकविध असणाऱ्या दूरदर्शन मालिका, कथा, पटकथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेखन, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून लेखक शिवराज गोरले यांनी विपुल लेखन केलेलं आहे। यानंतर त्यांनी एकंदरीत लिहिलेलं जे काही साहित्य संपदा जी आहे ते आपण पाहूया। लेखकांनी नाटक लिहिलेले आहेत। या नाटकांमध्ये आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय की त्यांचं पहिलंच नाटक आहे कुर्यात सदा टिंगलम आणि 2 नंबरचं नाटक आहे गोलमाल। विद्यार्थ्यांनो, आश्चर्याची बाब म्हणजे की ज्या लेखकाला लेखक म्हणून कुठंतरी म्हणजे एक प्रकारची दिशा प्राप्त झाली आणि हातात लेखणी घेऊन साहित्य निर्मिती करायला सुरुवात केली, अशा याच लेखकाची पहिलं नाटक कुर्यात सदा टिंगलम या नाटकाच्या एकंदरीत 1200 प्रयोग झालेले आहेत आणि गोलमाल हे जी दुसरं चित्रपट आहे, नाटक आहे, त्याचे 700 प्रयोग अक्षरशः झालेले आहेत। म्हणून असा प्रख्यात असणारा नाटककार म्हणून शिवराज गोरले हे प्रसिद्ध आहेत। यानंतर शिवराज गोरले यांनी कथा पटकथा लिहिलेल्या आहेत। कथा ते पटकथा असा त्यांचा प्रवास झालेला आहे। त्यामध्ये थरथराट आणि चिमणी पाखरं ही जे आपण दूरदर्शनवरती मालिका चित्रपट पाहतोय, ही याचे संपादक, लेखक, निर्माते हे शिवराज गोरले हे होय। चिमणी पाखरं तर अक्षरशः समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जिभेवरती हे रेंगाळताना आपल्याला पाहावयास मिळते आणि अशाच या चिमणी पाखरं या कथेचं संपादन
स्वतः लेखकांनी शिवराज गोरले यांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. एवढ्यावरच लेखक थांबलेले नाहीत, तर समाजातल्या अनेकविध जनतेला प्रेरक पूरक असणारं जे काही साहित्य आहे ते साहित्याची निर्मिती केली गेली. त्यामध्ये हलकं फुलकं, घडवा स्वतःला फुलवा स्वतःला, कसा कराल व्यक्तिमत्व विकास, जिये तो जियो कैसे, शोधार्थ, खिल्लम खिल्ली, स्त्री विरुद्ध पुरुष, दुरंगी असे अनेकविध प्रेरक असणारी साहित्याची निर्मिती केली. तुम्ही बदलू शकता, यशस्वी व्हावं कसं, माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, अशा अनेक प्रेरक असणाऱ्या साहित्याची शिवराज गोरले यांनी निर्मिती केली गेली. एवढ्यावरच लेखक थांबले नाहीत, तर त्यांनी कादंबरी म्हणून सर्वस्व ही त्यांची पहिली कादंबरी होय. 2 शोधार्थ नावाची कादंबरी आणि 3 एका कल्पनेची आत्मकथा आपण छायाचित्रामध्ये पाहतोय. या संपूर्ण कादंबऱ्याचं जे मुखपृष्ठ आहे त्या पृष्ठ मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. अशा एकूण 3 कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर मजेत जगावं कसं या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार देऊन लेखक शिवराज गोरले यांना गौरवण्यात आलेला आहे. नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कारांनी लेखकाला सन्मानित केलेला आहे. हे दोन्हीही मजेत जगावं कसं ही पहिल्या छायाचित्रामध्ये आपण पाहतोय, तर दुसऱ्या छायाचित्रामध्ये नग आणि नमुने ही जी 2 विनोदी जी पुस्तकं आहेत, या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाची आपण प्रस्तावना पाहूया. आनंद म्हणजे मनाला सुकून टाकणारी एक संवेदना आहे. डोळ्यात आसू आणि ओठांवर हसू आणणारी एक भावना म्हणजे आनंद होय. आनंद म्हणजे दुःखावरचे स्वतःला तयार करता येणारे एक औषध म्हणजे आनंद होय. पण त्या औषधाचा गुण तेव्हाच दिसेल की जेव्हा तो आनंद निर्मळ असेल, आणि असा निर्मळ असणारा आनंदाचा अनुभव म्हणजेच आयुष्य आनंदाचा उत्सव होय. आयुष्य आनंदाचा उत्सव लेखक शिवराज गोरले आपल्याला याच आनंदाच्या उत्सवासंबंधी या पाठामध्ये आपल्याबरोबर अनेक गोष्टीशी चर्चा करणार आहेत, सांगणार आहेत, ते आपण पाहणार आहोत. पुढे पाठाविषयी थोडक्यात सारांश रूपाने, भारतीय संस्कृतीने जगाला खरे तर प्रमोच्च असणारी आनंदाची प्राप्ती करून दिलेली आहे. नव्हे तर अशी आनंदाची प्राप्ती करून देणारे तत्त्वज्ञान आज तुमच्या आमच्या पुढे आहे. या तत्त्वज्ञानाची वाट जर आपण सूक्ष्म रीतीने अभ्यास केला तर लक्षात येईल की याची सुरुवात ही अध्यात्मातून आपल्याला केलेली दिसायला लागते. आणि ही काही विनासायास केलेली नाही,
तर ती अतिशय परिश्रमपूर्वक प्राप्त करावी लागते आहे. परंतु या संबंधी आजच्या पिढीला समजेल, रुचेल अशा संवादात्मक भाषाशैलीमध्ये संपूर्ण तरुणांना प्रेरणादायक साहित्याचं लेखक शिवराज गोरडे यांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे. जीवनविद्या त्यांनी माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, तुम्हीच बदलू शकता अशा सोप्या चिंतनातून समृद्ध केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या कारणांनी येणारी दुःख, उदासीनता यामुळे आपण दुबळे होतो. याच दुःखाला कवटाळून आपण आपले सुंदर आयुष्य बिघडवून टाकतो. हे जर टाळायचं असेल तर विद्यार्थ्यांनो आपले विचार बळकट करणे अपेक्षित आहे. मन खंबीर करायला हवे आहे. आणि शिवराज गोरडे यांनी यांच्या मजेत जगावं कसं या अक्षरशिल्पातील संस्कार, प्रेम, पैसा, यश आणि मन यांच्या सुंदरतेची रूपे आपल्यातील दुःखाला परतून लावणारे बळ वाढवतात. आणि मग एकदा का हे बळ आपल्याला प्राप्त झाले की दुःख आपण सहज पचवू शकतो. हे दुःख संपले की उरतो तो फक्त निरामय आनंद 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 आणि संपन्न होतो आयुष्य आनंदाचा उत्सव. मुलांनो, आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठामध्ये शिवराज गोरडे यांनी पाठाची काही उद्दिष्टे आपल्याला सांगितलेली आहेत. ते मी सारांश रूपाने थोडक्यात तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखक शिवराज गोरडे यांनी आपली सावली जशी आहे आणि ती सावली आपल्या सोबतच असते. लक्षात येते की माणसाची सावली ज्या ज्या ठिकाणी मनुष्य जाईल त्या त्या ठिकाणी सोबत राहते. जशी सावली मानवाची सोबत करते तसाच आपला आनंदही आपल्या सोबत असतोच असतो. आपल्या भोवती हे आनंदाचे असणं आणि आपल्याला दिसणं म्हणजे हा पाठ अभ्यासणे होय. एखाद्या कळीचे आयुष्य ते किती, तरीही इवलीशी कळी फुलतेच ना. आपला गंध संपूर्ण सृष्टीमधल्या जनतेला वाटतेच ना. आपल्या रंगात ही कळी रंगतेच ना. आपल्याला फक्त काही तासाचंच आयुष्य लाभलेलं आहे. याचे कळी कधीही दुःख न मांडता ती भरभरून जीवनाचा आस्वाद घेते, आनंद घेते. हेच आनंदाचे भरते आपल्यालाही विद्यार्थ्यांनो आपल्या स्वतःच्या आयुष्यात, दुसऱ्याच्या आयुष्यात आपल्याला घ्यावायचा आहे. आणि हाच पाठाचा मुख्य भावार्थ आहे, उद्देश आहे. या विश्वाचे स्पंदन प्रत्येकाच्याच हृदयात पेरणे या हेतूने हा आनंदमय असणारा पाठ आश्वासक शब्दात लेखक शिवराज गोरडे यांनी लिहिलेला आहे. उत्सव हा एक सोहळा असतो. मग आपले आयुष्य आनंदाचा भरजरी उत्सव झाला तर यावर प्रकाश टाकणारा हाच चिंतनात्मक पर असणारा लेख
म्हणजेच आयुष्य आनंदाचा उत्सव हा होय. विद्यार्थ्यांनो, यानंतर आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाची आपण मध्यवर्ती कल्पना पाहूया. लेखक शिवराज गोरले आपल्याला सांगतायत की मानवी जीवन हे धावपळीचे आहे आणि या धावपळीच्या जीवनात 4 क्षण रसरशीत आनंदाने जगण्यापासून आपण दुरावतो, लांब जातो. अशा वेळी लेखक आपल्याला पोटातून खोल श्वास घेऊन मनापर्यंत पोचायला सांगतात, कारण शांत मनात शुद्ध आनंदाची निर्मिती होते. स्वतःचे हेच मन जर निराश असेल तर आपल्याला आपल्या आजूबाजूची निसर्ग शोभाही आपल्या उघड्या डोळ्यांना जाणवत नाही. ही निराशा नाहीशी करण्यासाठी छान वाटणं, मस्त वाटणं हे आपल्या सवयीचे करायला हवे आहेत. आणि एकदा या सगळ्या गोष्टींची सवय झाली का मग आनंद घ्यायची सवयीचा एक स्वभाव व्हायला वेळ लागत नाही, कारण आनंद ही एक भावप्रज्ञा आहे. आनंद देणे आणि आनंद घेणे या 2 शब्दातील फरक पहा. आनंद देणे आणि आनंद घेणे यातील सूक्ष्म भेद समजावताना लेखकाने दिलेले निरागस लहान मुलाचे उदाहरण हे वाढत्या वयाबरोबर बदललेल्या आपल्या आस्वाद घेण्याच्या वृत्तीची जाणीव आम्हाला करून देते आहे. चिमणीचं गाणं ज्या बालवयात आपल्याला आतून आनंद देते, तेच दृश्य मोठेपणी आपल्यासाठी अगदी क्षुल्लक होऊन बसते आहे. यातून आनंद अनुभवण्यातील आपल्या वृत्तीतील विसंगती स्वतःलाच जाणवते आहे. भूतकाळात असणारे आपण एकदा होऊन गेलो आहोत आणि भविष्यातले आपण अजून व्हायचे आहोत. या सगळ्याची चिंता करण्यापेक्षा आहे तो क्षण मनमुराद जगणे हे सोपे आनंदाचे वर्तमान लेखक आपल्या जगण्यावर आपले आतून असलेले प्रेम हे असले पाहिजे. ते जगणे उरकणे नको, तर जगण्याची हौस हवी आहे. आणि ही हौस फक्त विद्यार्थ्यांनो पैशात नसते, तर वक्तृत्वात असते. आणि म्हणूनच आनंदाला आनंदाने गुणायचे असते, की जी आवडते ते तर खरात पण आवडत नाही. त्यात ही आवड निर्माण एकदा झाली नव्हे, तर अशी कामाची पद्धत एकदा निवडता आली की मग आपल्या अश्रूच्या महत्त्व इतकेच दुसऱ्या आसवांचे मोल हे निश्चितच असते. ते दुसऱ्यांचे आसवे पुसण्यातला आनंद हा आपण घेतला पाहिजे. आणि हेच दुसऱ्याचे आनंद पुसण्यामधला जो आपल्याला स्वतःला मिळणारा जो आनंद आहे, तो आनंद आपण अनुभवला पाहिजे. हाच मतितार्थ लेखक या पाठामध्ये आपल्याला
त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण आयुष्य आनंदाचा उत्सव लेखक शिवराज गोरले यांच्या साहित्याबद्दल, वैशिष्ट्येबद्दल, पाठाची मध्यवर्ती कल्पना या संदर्भात आपण हा भाग बघितलेला आहे. इथून पुढे आपण प्रत्यक्ष पाठाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया. तोपर्यंत धन्यवाद.